नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडतो नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आता आनंदीला भेटायला येतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. सार्थक काही वेळ तेथे थांबतो, पण आता तो जायला निघतो तेव्हा आनंदी म्हणते, सार्थक सर. तेव्हा आता सार्थक आता खूप आनंदी होतो. पहिल्यांदाच आनंदीच्या तोंडून त्याने सार्थक सर हे नाव आता ऐकलेलं असतं, परंतु त्याला आठवतं आनंदीला मी नकोच आहे. त्यामुळे आता तो तिच्याबरोबर काहीच न बोलता तेथून निघून जातो. त्यावरती आता आनंदीला खूप वाईट वाटतं. ती मनातल्या मनात विचार करते, मी सार्थक सरांबरोबर खूप चुकीचे वागले, म्हणूनच त्यांना आता वाईट वाटत असेल आणि ते न बोलता गेले असतील. आता ती सार्थक सरांकडे पाहतच राहते. तर आता बाहेर अण्णा सार्थकला म्हणतात की कशी आहे आनंदी. तर आता ती पूर्णपणे रिकवर झालेली आहे, पण त्यांची काळजी घ्यायला हवी. आता मी तुमच्याकडे तिला सुपूर्त करतोय, तिची व्यवस्थित काळजी घ्या, कारण अजूनही त्या धक्क्यातून त्या सावरलेल्या नाहीत, असं म्हणून सार्थक आता रडतो. अण्णांच्या हातावर हात ठेवतो आणि तो म्हणतो, मी निघतो. आता आनंदीला डिस्चार्ज मिळेल, बिल पण भरले आहे, असं म्हणून तो आता तेथून निघून जातो. तेव्हा आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर अण्णांना देखील सार्थकबद्दल खूप वाईट वाटत असतं. तर रेश्मा आता मनातल्या मनात विचार करू लागते की हा सार्थक असा का वागतोय. आता इकडे सार्थक बाहेर आलेला असतो, गाडीत बसणार असतो. आता आनंदाच्या आठवणीने तो पूर्णपणे कोलमडून जातो. त्याला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही. तर आता रेश्मा तितक्यात तेथे येते आणि म्हणते, अरे सार्थक, तू जरा स्वतःला सावर. तू आनंदीला एवढी मदत केली आणि एवढी साथ दिली, तरी आता तुझी साथ देण्यासाठी ती नकार देत आहे. मला माहिती आहे. सार्थक म्हणतो, आनंदीने जे भोगले ना, ते दुसरं कोणीही भोगू शकलं नसतं. एवढा त्रास तिनं सहन केला आहे. अगं, तिला पहिल्या नवऱ्याने एवढं छळलं ना, तरी ती त्या संकटातून उभी राहिली आणि मग आपल्या घराला हातभार म्हणून तिने नोकरी करू लागली. आणि ही नोकरी करता करता मी तिच्या प्रेमात पडलो. ही माझी चूक झाली, परंतु तिला ते माहीतच नव्हतं. अगं, तुला माहिती नसेल आनंदीच्या बाबतीत काय काय झालं. अगं, माझ्या एका शब्दाखातर ती बाई आता दुसऱ्या लग्नाला तयार झाली, परंतु त्या नवऱ्याने सुद्धा तिला भर मांडवात सांगितलं की मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही, कारण सार्थक तुझ्यावर प्रेम करतो. आणि त्या बिचाऱ्याने या धक्क्यातून कसंबसं सावरण्याचा प्रयत्न केला. मग नंतर आता मी न सांगताच तिला घरात घेऊन आलो, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तेही तिने ॲक्सेप्ट केलं. तर घरातील सर्वजण तिच्याबरोबर कसे वागले, तिला अपमानास्पद वागणूक दिली. ती एवढे धक्के कसे काय सहन करू शकते बिचारी, काय करेल मग. तर सार्थक आनंदाची बाजू घेतो. तेव्हा रेश्मा म्हणते, सार्थक, मानलं हा तुला तुझ्या प्रेमाला. अरे, त्या आनंदीने तुझी साथ सोडली, पण तू तिला साथ द्यायला तयार आहेस. आणि तो लगेच आता सार्थक म्हणतो की घरातल्या सगळ्यांनीच तिचा रागराग केला, मग ती तरी बिचारी काय करणार. आता सार्थक खूप काही बोलू लागतो. सार्थक म्हणतो, तुला नाही समजणार, असं म्हणून तो रागातच आता गाडीत बसतो आणि तेथून निघून जातो. तेव्हा रेश्मा मनातल्या मनात म्हणते, सार्थक, मी माझं प्रेम मिळवून राहणारच. मग तुम्ही काय काय करते ते बघतेच. आता ती सुद्धा तेथून निघून जाते. तर दुसरीकडे घटस्थापनेची सगळी तयारी झालेली असते. सुधा आणि सर्वजण आता देवीची पूजा करत असतात. तर अक्षता तेथे येते. आई, तू म्हणाली होतीस ना, आनंदी घरची सून झाल्यावर पहिली पूजा तिच्या हातून करणार म्हणून, परंतु आनंदी या घरची सून आता नाही आहे आणि आदर्श बायको झाल्यानंतर ती या घराची सून होणार होती. मला वाटलं होतं, पण आता ती आपल्या घरातली कोणीही नाही, तेव्हा कशाला त्या पनवतीचं नाव काढतेस, असं रुंदा म्हणते. चांगला दिवस आहे ना, मग कशाला त्यावरती. अक्षू खूपच जोरात आता रुंदावर ओरडते, म्हणते, अजिबात तिच्याबद्दल असलं काही बोलायचं नाही. तर सार्थक दादाची ती बायको आहे हे लक्षात ठेवा. त्यावरती सुद्धा म्हणते, मला हा विषय इथं आता नको आहे घरामध्ये, त्यामुळे अक्षता, तू जरा शांत बस. ती जेव्हा बरी होऊन घरी येईल तेव्हा सार्थक दादा तिला घेऊन येणारच आहे, असं आता अक्षता म्हणते. तेवढ्यात सार्थक तेथे येतो. त्याच्या पायाला खूप दुखापत झालेली असते. अक्षता पाहते आणि विचारते, काय झालं दादा तुझ्या पायाला, काय लागलं का. त्यावरती सार्थक म्हणतो, काही नाही आहे. आता आनंदी वहिनी कशी आहे. सार्थक म्हणतो, ती बरी आहे. तर आता थोड्या वेळात तिला डिस्चार्ज मिळेल. तर आता अक्षता विचारते की तू तिला घरी घेऊन येणार नाहीस का. तर वृंदा म्हणते, बरं झालं ती बॅद येणार नाही. त्यावर त्याचा सार्थकला खूप राग येतो. सार्थक म्हणतो की मलाच ती सोडून गेली आहे, कारण घरातील सर्वांनी तिच्याबद्दल एवढी वाईट साईट शब्द बोलले आहेत ना, आणि तिची इच्छाच नाही आहे आता घरी यायची. तर सार्थक हा सुधाला म्हणतो, काय तू म्हणाली होतीस ना नवऱ्याने टाकलेली बाई आहे म्हणून. उद्या मी जेव्हा बाहेर पडल्यानंतर लोक मलाच म्हणतील बायकोने टाकलेला हा माणूस आहे, हा नवरा आहे म्हणून. तेव्हा सार्थकला आता खूप वाईट
वाईट वाटत असतं तर सुद्धा त्याच गोष्टीबद्दल विचार करत असते. तर दुसरीकडे आता आनंदीला डिस्चार्ज मिळालेला असतो तेव्हा मालती आणि मनोज ही देखील तिच्याबरोबर असतात. तर आता अण्णा हे मनोज आणि मालतीला म्हणतात, तुम्ही एका रिक्षाने आनंदी आणि मी घरी जातो, मी एका रिक्षाने जातो. मनोज लगेच तणतण करू लागतो आणि आता इथं परत भांडणं नको असं मालती म्हणते. त्यावरती मालती म्हणते, मी येऊ का तुमच्याबरोबर? अण्णा म्हणतात की नको, तुला आनंदीच्या कपड्यांची बॅग आणायला सांगितली होती. तर मालती म्हणते हो हो आणली आहे ना. तर आनंदी आणि अण्णा हे एका रिक्षात बसतात. तर आता मनोज म्हणतो, यांच्या डोक्यात नक्की काहीतरी वेगळंच चाललं आहे बरं का. त्यावरती मालती म्हणते, अरे त्यांनी ठरवलंय ना काहीतरी चांगलंच होणार असेल ना, ते घरी का येणार नाहीत असं मनोज विचारतो. तेव्हा आता सार्थक सरांबरोबर तिचं लग्न झालंय ना, मग तिकडेच आता तिला जावं लागेल असं मालती म्हणते. अरे काही दिवस आराम तर करू दे ना तिला. तर त्यांच्या घरी तर दुसरीकडे सार्थक आता आनंदीबद्दल लिहिलेली ती डायरी आता हातात घेतो आणि हसत म्हणतो की या डायरीसारखंच माझं आता आयुष्य झालेलं आहे. या डायरीमध्ये मी काही काही लिहिलं होतं, आनंदीबद्दलच्या सर्व भावना मी यामध्ये लिहिल्या होत्या. तर अक्षू म्हणते की दादा तू वाईट वाटून नको घेऊ. सार्थक म्हणतो कदाचित माझं प्रेम कमी पडलं असेल तिला समजायला. त्यावरती असं काय होत नाही, थोडे दिवस जाऊ दे, नक्कीच ती तुझ्याकडे परत येईल, तुझ्या मनातील भावना नक्कीच तिला समजतील असं आता त्यांना आता आनंदीला जाणीव करून देतात. अगं तुला माहिती नसेल पण त्या बिचाऱ्या माणसाची काय अवस्था झाली होती, तुझा जीव वाचवण्यासाठी त्यांनी काय काय भोगले असं म्हणून अण्णा पुढे मंदिरामध्ये कशा प्रकारे त्यांनी तुझ्यासाठी व्रत केले हे देखील सांगतात. आणि त्याचबरोबर आपलं घर जळालं पण तो माणूस आपलं घर सावरण्यासाठी किती मदत करतोय. अगं त्याच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर म्हटलं असतं की मी तुमच्यासाठी एवढं केलंय, तू माझ्याबरोबर गुपचूप निघायचं. पण नाही, आताही त्यांनी तुझाच विचार केलाय. फक्त अगं त्यांच्या घरची परिस्थिती बरी नाहीये. तुझ्या आणि त्यांच्या लग्नामुळे त्यांच्या घरातील सगळेच जण त्याच्या विरोधात गेलेत. मला हे सार्थक सरांनी सांगितलं नाही, मला त्यांच्या बहिणीचा फोन आला होता. अण्णांना आठवतं की अक्षूला फोन केला होता तेव्हा तिने घरातली परिस्थिती कशी आहे ती सर्व आता तिने आढावा दिला होता. आता अण्णा तळमळीने आनंदीला म्हणतात, अगं आनंदी आपलेच अडलं होतं घर सांभाळता सांभाळता आता त्यांची नाती होरपळून निघाली आहेत. आता तुला ती सावरायची आहेत. आणि आता आनंदीला बजावून सांगतात की तिला मंगळसूत्र दाखवतात आणि म्हणतात की तुझ्या मित्राला तुझी गरज आहे. बायको म्हणून नाही तर तुझ्या सहानुभूतीची आधाराची गरज आहे. खूप एकटा पडलाय तो असं म्हणून ते मंगळसूत्र आता तिच्या हातात देतात. तेव्हा आता मनातल्या मनात आनंदी म्हणते की अण्णा तुमचं सर्व म्हणणं बरोबर आहे, परंतु मी काय करावं तेच मला कळत नाही. आता ती मंगळसूत्र घेते आणि म्हणते अगोदर निघ इथून असं अण्णा तिला आता सांगतात. आनंदी ते मंगळसूत्र हातात घेते. मित्रांनो पुढील भागामध्ये ते मंगळसूत्र आनंदी आता गळ्यात घालते, सार्थकच्या घरी येते. तेव्हा वृंदा आणि आनंदी हे एकमेकांना पाहतात आणि सार्थकला तर आनंदी आल्यामुळे खूप आनंद झालेला असतो. तर मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.